आपण एक राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक ज्या पद्धतीने होणार आहे, जे 2025 चे आता काही दिवसातच जाहिरात येऊ शकतात. आणि जाहिरात आल्यानंतर जे नवीन अभ्यासक्रम आलेला आहे, तर तो अभ्यासक्रम आपण थोड्या थोड्या प्रमाणात का होईना एक समजण्याचा प्रयत्न करू. बघा कशा पद्धतीने बरेच विद्यार्थ्यांचं लक्षात ठेवा मित्रांनो, की असं वाटत असेल की अरे कंबाईनचा अभ्यास सुरू करायचा का, की राज्यसेवेचा अभ्यास नव्याने सुरू करायचा. मग जर समजा राज्यसेवेचा अभ्यास सुरू करायचा असेल तर मला अभ्यासक्रम काय असेल, कशा पद्धतीने अभ्यास करता येईल, त्याचा संदर्भ ग्रंथ कुठे मिळेल, त्याचा रायटिंग खरंच कशा पद्धतीने असणार आहे, मला लिहिण्याचा सराव करावा लागेल का, अशा पद्धतीचे म्हणजे असे खूप असं तुमची मानसिकता गोंधळल्या अवस्थेत असणार आहे. पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आहे आता, जे की ज्यांचं आता नुकतंच 12वी पास झालेले आहे, एक किंवा जो नवीन विद्यार्थी आहे ज्यांचं कुठेतरी फर्स्ट इयर आहे, सेकंड इयर, फायनल इयर, ग्रॅज्युएशनच्या कुठल्याही वर्षाला असू द्या, आणि जर नव्याने त्या विद्यार्थ्याला जर सुरुवात करायची असेल की मी आता सुरुवात करायची तर मी कंबाईनला करायला पाहिजे सुरुवात, ज्यामध्ये ग्रुप बी ग्रुप सी साठी, की राज्यसेवा मुख्यला सुरुवात करायला पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. तर हे लक्षात येणं महत्वाचं राहतं की तुम्हाला काय करता येईल पुढे, तुमचा व्हिजन काय असायला पाहिजे. पण एक घ्या की राज्यसेवा मुख्य परीक्षा जे वर्णनात्मक पद्धतीने आलेले आहे मित्रांनो, खरंच ज्यांना लिहिण्यासाठी थोडं सोपं जातं, की ज्यांची आकलन क्षमता खरंच चांगल्या पद्धतीची आहे, जे एखादी विषय अगदी मुद्देसूद मांडू शकतात, त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी सोयीस्कर आलेला आहे. म्हणजेच काय, आधी कसं व्हायचं काही काळापूर्वी, की जर एखाद्या विद्यार्थ्याला युपीएससीची तयारी करायची असेल तर तो विद्यार्थी काय करायचा, युपीएससीची तयारी तो वेगळ्या पद्धतीने करायचा. आणि जर त्याला सोबत जर एमपीएससीची तयारी करायची असेल तर त्याला एमपीएससी साठी वेगळ्या एनर्जी द्यावं लागायची किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला अभ्यास करावा लागायचा. पण आता असं झालेलं आहे एखाद्या विद्यार्थ्यासाठी, की कुठल्याही विद्यार्थ्यासाठी असं समजून घ्या की जो विद्यार्थी युपीएससीची तयारी करतोय त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला सहज त्याला राज्यसेवेची तयारी करता येतं. त्यामध्ये कुठलाही फरक आलेला नाही. फक्त फरक इतकाच आलेला आहे तुम्हाला, जे मी आता काही वेळामध्ये तुम्हाला प्रत्येक पेपर 1, 2, 3, 4 हे चारही पेपरद्वारे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु एवढं लक्षात घ्या की जर समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी जर समजा ती एनर्जी दिली, ते व्हिजन डोळ्यासमोर ठेवलं आणि तो जर दृष्टिकोन तुम्ही जर डोळ्यासमोर ठेवला, तर नक्कीच मित्रांनो एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारतात अशा पद्धतीचा अभ्यास होणार आहे. म्हणजेच कसं, लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता, तर आज जरी संदर्भ म्हटला तर जे युपीएससीचा संदर्भ ग्रंथ आलेला आहे किंवा जे साहित्य आलेले आहे ते बऱ्यापैकी तो विद्यार्थी म्हणजे 80 ते 90% संदर्भ ग्रंथ पूर्णतः राज्यसेवेला वापरू शकतो. कारण लक्षात घ्या, पण पेपर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही युपीएससीचा प्रश्नपत्रिका किंवा युपीएससीचा अभ्यासक्रम आणि राज्यसेवेचा अभ्यासक्रम ज्यावेळेस तुम्ही पडताळून बघाल ना, तुम्हाला फक्त थोडा फरक आलेला आहे, तो 10 ते 20%चा. म्हणजेच काय, युपीएससीला पूर्णतः आयोगाने भारत आणि जगावरती कॉन्सन्ट्रेट केलाय की त्यावरती लक्ष घातलेलं आहे. पण जर समजा तुम्ही जर राज्यसेवा मुख्यचा सिलेबस नुसार जर विचार केला तर त्याचमध्ये लक्षात घ्या तुम्हाला, त्यामध्ये भारतावरती पण त्यांनी लक्ष दिलेलं आहे, जगावरती पण लक्ष दिलेलं आहे, सोबत त्यांनी महाराष्ट्राचा संदर्भ असा म्हणून त्यांनी बघा, ज्यावेळेस पेपर 1, 2, 3, 4 तुम्ही बघाल ना, त्या पेपरच्या तुम्हाला शीर्षकामध्येच तुम्हाला त्या टायटलमध्येच तुम्हाला दिलेलं असतं की महाराष्ट्राच्या भारांशासह. म्हणजेच काय, त्यांनी असं उद्देशून दिलेलं आहे की ज्या वेळेस तुम्ही युपीएससीचा किंवा राज्यसेवेचा अभ्यास करायला जातात त्यावेळेस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तुम्हाला महाराष्ट्राला संदर्भ जोडायला सांगितलेला आहे, आणि युपीएससीला जर म्हणायला जाल तर त्यावेळेस महाराष्ट्र संदर्भ हा वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच काय, तुमच्यासाठी सर्वात म्हणजे असं दुग्ध शर्करा योग असं म्हणता येईल की तुम्हाला जो विद्यार्थी युपीएससीची तयारी करतोय त्याच विद्यार्थ्याला एमपीएससीची तयारी सहज करता येतं, कुठलाही वेगळे प्रयत्न न करता. एक आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आपण की कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल, हेच फार महत्वाचं आहे. कारण जर समजा तुम्हाला प्रयत्न करायचेच आहे तर त्या ताकदीने व्हायला पाहिजे, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि जर समजा ते एफर्ट्स नाहीये तर त्या पद्धतीने तुम्ही जर व्हिजन डोळ्यासमोर ठेवत नाहीये, भरकटल्यासारखे जर अभ्यास करायला सुरुवात केलेली असेल मित्रांनो, तर सुरुवात चुकली तर शेवट नक्कीच चुकणार आहे. यामध्ये फक्त ना फक्त आपले वर्ष जाणार, आणि वर्ष गेल्यानंतर आपल्या हाताशी येणार ते फक्त ना अपयश. म्हणून जर ते अपयश येणारं टाळायचं असेल, त्या अपयशाला जर पुढे जायचं असेल तुम्हाला, की कशा पद्धतीने आपल्याला अपयश बाजूला ठेवून यशाच्या मार्गावरती जाता येईल, म्हणून सुरुवातीला घाबरू नका. अगदी तंतोतंत तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा की आपल्याला किती विभागामध्ये किंवा किती पार्टमध्ये हा अभ्यासक्रम आलेला आहे, किती पेपर आहे, कशा पद्धतीने करता येईल, आपली क्षमता काय आणि आपल्या क्षमतेचा कशा पद्धतीने वापर करता येईल, हेच
सहज आणि सोप्या पद्धतीने करता येईल. म्हणून हे समजून घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा.